गुड मॉर्निंग फ्रेंड्स. रयत शिक्षण संस्था सातारा, हुतात्मा राजगुरू ज्युनियर कॉलेज, पांडवनगर, पुणे. माझं नाव प्राध्यापिका केतकी विजय लुले. लेसन नंबर 1 पार्टनरशिप फर्मचे फायनल अकाउंट्स आपण बघतो आहे. लास्ट प्रॉब्लेम चालू होता आपला. प्रॉब्लेम्स फार मोठे मोठे असल्यामुळे मला 2 पार्ट्समध्ये ते डिवाइड करावे लागले. प्रॉब्लेम नंबर 9 आपण बघतो, क्रांती आणि सुमंगलाचं गणित. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं मार्किंग कसं करायचं ते बघितलं होतं. मार्किंग करणं म्हणजे कोणते ट्रान्झॅक्शन ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतील, कोणते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि कोणते बॅलन्स शीटमध्ये, याला म्हणतात मार्किंग करणं. ते मार्किंग सगळ्यात पहिले आपण केलेलं होतं. याच्या आधीच्या PPTमध्ये मी तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसा बनवायचा ते सांगितलं होतं. आज आपण बॅलन्स शीट कशी बनवायची ती बघूया. आपल्याला माहिती आहे बॅलन्स शीटची आपण जी डेबिट साईड आहे ती आपण लायबिलिटी साईड पकडतो आणि क्रेडिट साईड जी ती ॲसेट साईड पडतो. तर आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात कशी करायची की आपला ट्रायल बॅलन्स जे आहे ते डोळ्यासमोर ठेवायचं. त्या ट्रायल बॅलन्समध्ये ऑलरेडी आपण मार्किंग केलेली आहे. तर तिथे क्रेडिट साईडला तुम्हाला पूर्ण लायबिलिटीज दिलेल्या असतात ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला, आणि ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला तुम्हाला ॲसेट्स दिले असतात. त्याच्यातून ते छाटायचे ॲसेट्स अँड लायबिलिटीज आणि इकडे बरोबर त्या कॉलममध्ये लिहायचे. तर आपण सगळ्यात पहिले बघूया. कॅपिटल येत आहे बघा. सगळ्यात पहिलं कॅपिटल दिलं आहे क्रांती आणि सुमंगलाचं 1,20,000 आणि 40,000. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल हेडिंग टाकलं. पहिलं लिहिलं क्रांती. त्या कॉलममध्ये याच्यासाठी लिहिलं कारण की त्यामध्ये आपल्याला नेट लॉस किंवा नेट प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. तर आपण लिहिलं क्रांती 1,20,000. त्यामधून लेस नेट लॉस केला आपण. हा नेट लॉस कुठून आणला? 4,706 रुपये. हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बघा तुम्हाला वाटून दिला होता, तिथून तो घ्यायचा 4,706 रुपये. इथेच जर प्रॉफिट झाला असता तर आपण काय केलं असतं, त्याला प्लस केलं असतं. आता लॉस झाला आहे या गणितात म्हणून आपण त्याला मायनस केलं. तर क्रांतीचं लिहिलं 1,20,000. नेट लॉस आपण मायनस केला 4,706 रुपये. बाहेर आलं 1,15,294 रुपये. तसंच सुमंगलाचं लिहून घेतलं. सुमंगलाचं बघा 40,000 आहे. नेट लॉस तुम्हाला परत प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये बघावं लागेल. सुमंगलाच्या समोर दिला होता 1,569 रुपये. तर तो आपण लेस नेट लॉस लिहिला 1,569 रुपये. बाहेर आलेला आहे 38,431 रुपये. तर हे झालं कॅपिटलचा हिशोब सगळा. इकडे परत सांगते, इथेच समजा नेट प्रॉफिट झाला असता तर ते दोन्ही त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या कॅपिटलमध्ये आपण तो प्लस केला असता. त्यानंतर लिस्ट बघूया परत. कॅपिटलनंतर सेल्स दिलं होतं. सेल्स काही इथे येत नाही. त्यानंतर येतं सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत असे लोक, ते आपली लायबिलिटी झाली. सन्ड्री क्रेडिटर्स 30,000. तर आपण ती लिहून घेऊया सन्ड्री क्रेडिटर्स. आणि बाहेर डायरेक्ट लिहिलं अमाऊंट कारण की यावर काहीही ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. जर ॲडजस्टमेंट असेल तर ते आतल्या कॉलममध्ये लिहून त्याच्यावर प्लस मायनस आपण करायचं असतं. त्यानंतर पुढची लिस्ट बघू. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर तुम्हाला दिलं आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल बघा अमाऊंट दिली आहे 15,000 रुपये. बिल्स पेएबल म्हणजे असे बिल्स जे आपल्याला पे करायचे आहे, ते पण आपली लायबिलिटी असते. तर ती आपण लिहून घेतली बिल्स पेएबल 15,000. त्यानंतर कमिशन आणि रिटर्न्स आहे ते काही इथे येत नाही. असेच आपण ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा आपण सॉर्ट आउट करून देऊ काय काय लायबिलिटीज आपल्याला तिथे दिसतात आहे. तर बघा क्लोजिंग स्टॉक लायबिलिटी नाही आहे. इन्शुरन्स प्रीपेड इन्शुरन्स लायबिलिटी नाही आहे. आउटस्टँडिंग वेजेस किंवा आउटस्टँडिंग सॅलरीज तिसरं बघा ॲडजस्टमेंट नंबर 3. तर आउटस्टँडिंग कोणतेही एक्सपेन्सेस असतात ते आपण न केलेले एक्सपेन्सेस, ते ॲक्च्युली आपल्याला करायला पाहिजे होते पण आपण ते नाही केले काही कारणास्तव, पण ते आपल्याला करावे लागणारच भविष्यामध्ये. तर ते आपली लायबिलिटी झाली म्हणून आपण ती लिहून घेऊ. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिला आहे वेजेस 800 रुपये आपले आउटस्टँडिंग राहिले आणि सॅलरीज आपण 700 रुपये आपले आउटस्टँडिंग राहिले. त्या दोघांची टोटल आपण बाहेर लिहूया. तर पहिलं लिहू वेजेस 800 रुपये आतल्या कॉलममध्ये. त्यानंतर लिहू सॅलरीज 700 रुपये आणि त्या दोघांची टोटल बाहेर 1,500 रुपये आपण लिहून ठेवू. त्यानंतर बघा तुम्हाला प्लॅन्ट अँड मशिनरीवर आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं होतं ते इथे येणार नाही. डेप्रिसिएशन ऑफ फर्निचर होतं ते पण इथे येणार नाही. फर्दर बॅड डेप्स पण इथे येणार नाही आणि 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल हे पण इथे येणार नाही. आपण हे मार्किंग आधीच केलेलं आहे. त्यामुळे आता आपली इकडे लायबिलिटी साईड आपली कंप्लीट झालेली आहे. आपण येऊ आता ॲसेट साईडला. परत आपण ट्रायल बॅलन्सकडे यायचं. ट्रायल बॅलन्समध्ये बघा तुम्हाला ॲसेट साईडला सगळ्यात पहिलं ॲसेट्स दिलेलं आहे
सन्ड्री डेटर्स तुम्हाला दिलेले. सन्ड्री डेटर्स म्हणजे असे लोक ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, म्हणून ती आपली ॲसेट झाली. पण सन्ड्री डेटर्समध्ये आपल्याला नेहमी ॲडिशनल बॅड डेब्ट्स लेस करावे लागतात. तर मग आपण सगळ्यात पहिले सन्ड्री डेटर्स लिहून घेतले आहेत. 1,00,000 रुपये आतल्या कॉलममध्ये लिहिले. आणि बघा तुम्हाला 6वं ॲडजस्टमेंट दिलेलं आहे त्यांनी, प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स. त्याचं आपण मार्किंग केली होती की मायनस डेटर्स किंवा मायनस ॲसेट्स. तर ते मायनस ह्याच्यातून आपल्याला करायचं आहे. लेस बॅड डेब्ट्स, ॲडिशनल बॅड डेब्ट्सही लिहू शकता तुम्ही, 800 रुपये. आणि ते मायनस करायचे आपल्याला बाहेर येतील 99,200 रुपये. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लिस्टमध्ये बघा काय काय दिलं आहे आता. सन्ड्री डेटर्स नंतर बिल्स रिसिवेबल बघा दिलेलं आहे तुम्हाला 8,500. बिल्स रिसिवेबलवर सुद्धा काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याच्यामुळे आपण ते डायरेक्ट लिहूया. बिल्स रिसिवेबल 8,500 रुपये. त्यानंतर दिलेलं आहे बघा इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण आपल्या संस्थेच्या नावाने समजा कुठे पैसे गुंतवले असतील तर ते आपली ॲसेट्स असते. ते इन्व्हेस्टमेंटवर काहीही ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण बाहेरच्या कॉलममध्ये लिहू इन्व्हेस्टमेंट 32,000. त्यानंतर पोस्टेज, इन्शुरन्स वगैरे हे काही इथे येत नाही. सगळ्यात नंतर येईल आहे प्लांट अँड मशिनरी आहे 15,000ची मागच्या त्या ट्रायल बॅलन्समध्ये. तर ती आतल्या कॉलममध्ये लिहू. आपल्याला माहिती आहे की 4थं ॲडजस्टमेंट त्याच्यावर दिलेलं होतं. 4थं ॲडजस्टमेंट होतं की बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू 13,000. म्हणजे जी मागच्या वर्षी 15,000ची प्लांट अँड मशिनरी होती ती यावर्षी 13,000ची राहिली. म्हणजे आपण त्याच्यातून काय अर्थ काढला की 2,000 रुपये कमी झाले. हे 2,000 रुपये काय आहेत सांगा? डेप्रिसिएशन. त्याच्यामुळे आपण प्लांट अँड मशिनरी 15,000 लिहिलं. त्यामधून आपण डेप्रिसिएशन किती मायनस करू? 2,000. यावर्षीची त्यांनी सांगितली आहे प्लांट अँड मशिनरी आपल्याला किती दाखवायची आहे? 13,000 बाहेर आली पाहिजे. म्हणून आपण प्लांट अँड मशिनरी 15,000 लिहिलं. त्याच्यातून डेप्रिसिएशन लेस करू 2,000. बाहेरच्या कॉलममध्ये आपल्याला आपोआप व्हॅल्यू मिळेल आहे 13,000. त्यानंतर बघा सॅलरीज वगैरे इथे येत नाही. प्रीपेड रेंट इथे येईल आहे. प्रीपेड रेंट म्हणजे काय? रेंट आपण आधीच डेट यायच्या आधीच भरलेला आहे, तर तो पुढच्या वर्षी आपल्याला भरायची गरज पडणार. त्यामुळे याच्यानंतर आपण लिहूया प्रीपेड रेंट 2,000 रुपये. तर ते आपण आपली ॲसेट झाली. त्यानंतर बॅड डेब्ट्स इथे येणार नाही. त्याच्यानंतर दिलेलं आहे त्यांनी फर्निचर. तर फर्निचर आपण परत लिहून घेऊ. फर्निचरची अमाऊंट आहे दिलेली 12,500. तर ती लिहून घ्या पहिले. फर्निचर 12,500. आणि तुम्हाला ॲडजस्टमेंट नंबर 5मध्ये त्याचं डेप्रिसिएशन काढायला सांगितलं होतं. डेप्रिसिएशन 5%. तर मग आता बघा डेप्रिसिएशनची अमाऊंट किती आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिसत असते. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बघा फर्निचरच्या डेप्रिसिएशनच्या समोर आपण किती अमाऊंट लिहिली आहे? 625 रुपये. तर ती आपल्याला इथे मायनस करायची आहे. तर आपण लिहिलं फर्निचर 12,500 लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेटमध्ये ज्याचं तुम्ही 5% लिहून घेऊ शकता 625. आणि त्याची टोटल म्हणजे मायनस करून जे अमाऊंट येईल ती बाहेरच्या कॉलममध्ये तुम्हाला लिहायची 11,875 रुपये. ठीक आहे. त्यानंतर परत बघा तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये फर्निचर नंतर काय दिलं आहे? कॅश इन हँड म्हणजे आपल्या हातात असलेले पैसे, जे आपल्यासोबत आहे पैसे, बँके वगैरे नाही ठेवले, आपल्याबरोबर आहेत, तीसुद्धा आपली ॲसेट्स असते. त्याच्यावरही काही ॲडजस्टमेंट नसतं जनरली. त्याच्यामुळे कॅश इन हँड 3,775 रुपये आपण बाहेर कॉलममध्ये डायरेक्ट लिहून घेऊया. त्यानंतर बघा सेल्स रिटर्न्स वगैरे दिले ते इथे येत नाही. आता इथपर्यंत तुमची ट्रायल बॅलन्स पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता आपण काय सुरू करू? ॲडजस्टमेंट सुरू करू. ॲडजस्टमेंटमध्ये पहिलंच ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलं आहे क्लोजिंग स्टॉक म्हणजे मागच्या वर्षीचा उरलेला मालसाठा, जो आपण या वर्षीचा उरलेला मालसाठा जो आपण पुढच्या वर्षी यूज करणार आहे. मालसाठा स्टॉक जे आहे, तर तो स्टॉक आपल्याला 2 अमाऊंट दिले होते. मी परत सांगितलं की स्टॉकमध्ये जेव्हा 2 अमाऊंट दिलेले असतात त्याच्यातलं लहान अमाऊंट जे कमीवालं अमाऊंट आहे ते आपण घेतलं असतं. हे आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल. तर इथे पण आपण लिहून घेऊ क्लोजिंग स्टॉक 28,000. त्यानंतर आहे इन्शुरन्स. 30 जूनपर्यंत इन्शुरन्स पे केलं होतं. आपलं फायनान्शियल इयर संपतं 31 मार्चला. 3 महिन्याचं प्रीपेड होतं. ते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्क्युलेशन बघितलं होतं. त्याचं कॅल्क्युलेशन बघून घ्या तुम्हाला दिसेल ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये की
इन्शुरन्स प्रीपेड किती होतं. तर इन्शुरन्स बघा प्रीपेड होतं 1875 रुपये. तर नुसती ती 1875 एवढीच अमाऊंट तुम्हाला लिहायची आहे. तर ती झाली प्रीपेड इन्शुरन्स. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस होतं ते आपण इकडे लायबिलिटी साईडला लिहून घेतलं होतं. प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन लिहिलं आपण. त्यानंतर फर्निचरचं डेप्रिसिएशन तेही लिहिलं. फर्दर बॅड डेट्स तेही लिहिलं. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युशन तेही लिहिलं. त्याच्यामुळे आपलं पूर्ण गणित झालेलं आहे. आपण टोटल करून घेऊया. टोटलमध्ये तुमच्या लक्षात येईल की दोन्ही साईडची टोटल सारखी येते आणि अशा रीतीने तुमचं बॅलन्स शीट कंप्लीट झालं आहे. जर दोन्ही साईडची टोटल सारखी आली तर तुमचं गणित बरोबर आहे. तर हे तिन्ही व्हिडिओज एकामागोमाग एक बघून तुम्ही हे गणित पूर्ण कंप्लीट करा आणि याच्यानंतर स्वाध्याय आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तो स्वाध्याय तुम्ही कंप्लीट करून त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवा. थँक्यू.